पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी म्हणजे 29 एप्रिलला रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यानं निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बैराम जाधव यांचं चिन्ह रिक्षा असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, त्यामुळे ही मागणी करण्यात आली। या मागणीमुळे रिक्षावाले मात्र संतप्त झाले। त्यांनी रिक्षा आजपासूनच बंद ठेवणार असं म्हटलं। तसंच रिक्षा चालकाचं होणारं नुकसान संबंधितांनी देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली। आता यावर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल। अत्यंत चुकीची मागणी आहे। रिक्षा हे आमचं उपजीविकेचं साधन आहे। आम्हाला जर नाहक त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही 29 तारखेला का तर आम्ही उद्यापासूनच रिक्षा बेमुदत बंद करतो आणि आमच्या उपजीविकेचं जे काही नुकसान होईल ते त्यांनी संबंधित व्यक्तींनी द्यावे। त्याचबरोबर आचारसंहितेचा जो भंग होणार आहे असं आरोप केला जातोय, तर असे अनेक निवडणूक चिन्ह आहेत जे 150 मीटर आत मतदारसंघापर्यंत घेऊन गेले जातात, त्यांच्यावरती पहिली बंदी आणायला पाहिजे अशी आमची मागणी आहे।